होळीच्या दिवशी ड्राय डे असणार आहे की नाही अशी चर्चा सध्या सुरू झाली. होळीला ड्राय डे असणार नाही अशी बातमी व्हायरल झालेली होती. मात्र त्यामागचं सत्य नेमकं काय जाणून घेऊया. होळी जवळ आली आहे, सर्वजण होळी खेळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती होळीला ड्राय डे असणार की नाही यावरती. कधी आहे होळी असं म्हणत आतापासूनच सगळ्या तळीरामांकडून पार्ट्यांचं आयोजन करण्याची तयारी अगदी जोरदार सुरू झालेली आहे. प्रत्येक वर्षी होळीला धुलीवंदनाच्या दिवशी तळीराम मंडळी दारू प्यायला काहीच मागे पुढे पाहत नाहीत. मात्र महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे तळीरामांच्या तोंडचं पाणी पळालेलं होतं. होळी, मोहरम आणि गांधी जयंती या दिवशी ड्राय डे पाळले जाणार नसल्याबाबतची बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती. अखेरीस सरकारनंच या बातमीवर स्पष्टीकरण दिलंय. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलेलं आहे. सध्या तरी होळीला ड्राय डे घोषित करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्या दिवशी मद्य विक्रीची दुकानं सुरू राहणार आहेत. तसंच गांधी जयंतीला ड्राय डे नसेल ही बातमी पूर्णतः खोटी आहे. त्या दिवशी सुद्धा ड्राय डे असणार आहे. ड्राय डे म्हणजे असा दिवस ज्या दिवशी सरकारी नियमानुसार दारूची विक्री पूर्णतः बंद असते. या दिवशी मद्य विक्रीची दुकानं, वाईन शॉप्स, बिअर बार आणि रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा मद्य देण्यावर कायदेशीर बंदी असते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच धार्मिक सणांचा आदर ठेवण्यासाठी सरकारकडून हे निर्बंध लादले जातात. तर ड्राय डे वरून एनडीटीव्ही मराठीनं हा फॅक्ट चेक केला आणि सगळं सत्य समोर आणलेलं आहे. अशा माहितीपूर्ण बातम्यांसाठी एनडीटीव्ही मराठीच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.